नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा विषय इतिहास प्रकरण 4 आणि त्यामधलं आपण पाहणार आहोत 6वी पंचवार्षिक योजना, 7वी, 8वी आणि 9वी. आपल्याला 9वी मध्ये 9 पंचवार्षिक योजनेपर्यंत पाहायचं आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 5 पंचवार्षिक योजना पाहिल्या. आपण जर त्यांचा सार पाहिला किंवा आपण त्यांचे काही मुद्दे एकत्र केले तर भरपूर प्रमाणामध्ये त्या पंचवार्षिक योजनेमधील बरेच मुद्दे सारखे आहेत. आता प्रामुख्याने समजा रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, त्याचबरोबर रोजगार उपलब्ध करणे, औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, हे सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. मग आज आपण पाहणार आहोत 6वी पंचवार्षिक योजना आणि ही योजना विद्यार्थी मित्रांनो 1980 ते 85 या काळामध्ये निर्माण करण्यात आली. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय करण्यात आले की दारिद्र्य निर्मूलन. बघा, मी आताशी मगाशीच सांगितलं की भरपूर या ज्या योजना आहेत त्यातले मुद्दे आहेत ती सारखीच आहे, पण पुन्हा पुन्हा त्यांना आपण घेण्याचा प्रयत्न असा केला की निदान आपली लोकशाही, आपला भारत देश हा बळकट व्हावा म्हणून. मग या योजनेमधील पहिलं आणि महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे किंवा एक मुद्दा आहे तो म्हणजे तर दारिद्र्य निर्मूलन, त्याचबरोबर रोजगार भरपूर प्रमाणात निर्माण करणे. मग नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विकास दरामध्ये वाढ करणे. राष्ट्रीय जो विकास दर असेल की नाही तो त्याच्यामध्ये वाढ करणे, म्हणजे आर्थिक विकास असेल त्या आर्थिक विकास दरामध्ये वाढ करणे. आणि मग गरिबी दूर करणे, त्याचबरोबर जी बेकारी असेल की समजा रोजगार संधी नाही आहे तर त्या बेकारी दूर करणे. आणि नंतर मग छोटी कुटुंब पद्धती आणि लोकसंख्येवर नियंत्रण या योजनेमध्ये प्रामुख्याने लक्ष देण्यात आलेले आहे. समजा ही योजना मांडत असताना भारत देश हा गरिबीत असेल किंवा विकसनशील असेल, भरपूर संधी नसेल आणि भरपूर लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली असेल तर ती दारिद्र्य निर्मूलन करणे, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि आर्थिक विकासामध्ये उत्तरोत्तर वाढ करणे या योजनेचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. मग त्यामध्ये प्रामुख्याने गरिबी हटाव, म्हणजे जी गरीब असेल, काही जनता दारिद्र्यरेषेखाली असेल त्यांना त्यावर आणणे हा याच्यात प्रामुख्याने दृष्टिक्षेप टाकण्यात आला की याच्यावर एक विशेष नजर ठेवण्यात आली. आणि मग बेकारी असेल, आता बेकारी समजा आपण शिक्षण घेतो आणि शिक्षणाचा नाही फायदा झाला तर आपण बेकार होतो, तर ती बेकारी येऊ नये म्हणून या योजनेत त्याविषयी सुद्धा काम करण्यात आलेलं आहे. मग त्याचबरोबर छोटी कुटुंब पद्धती, आधी काय होतं की कुटुंब हे कसं असावं तर तेवढं त्याच्यावरती काम करण्यात आलं नव्हतं. पण मग लोकसंख्या वाढी जशी आपल्याला जाणवायला लागलं आणि त्याचे चटके आपल्याला जाणवायला लागले, मग शासनाने या योजनेमध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव केला किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट केला, म्हणजे छोटी कुटुंब पद्धती, की जेणेकरून आपण लोकसंख्येवर नियंत्रण आणले गेले पाहिजे असा या योजनेमध्ये हा कार्यक्रम आखण्यात आला. पण त्याचबरोबर या योजनेचे वैशिष्ट्य पण आहे की काही कार्यक्रम हातात घेण्यात आले, ते म्हणजे 4 कार्यक्रम आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे. एक म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, म्हणजे खेडं असेल मग शहराकडेच लक्ष दिलं तर फक्त शहरं सुधारतील, मात्र खेडे जसे आहे तसेच राहतील. मग खेड्यामध्ये सुद्धा तो कार्यक्रम हाती घेण्यात आला की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, समजा ग्रामीण भूमिहीन कार्यक्रम असेल, एखाद्याकडे शेती नसेल वगैरे किंवा त्याला काही अर्थसहाय्य पुरवून त्याला सहाय्य करणे या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं. आणि त्याचबरोबर तिसरं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, म्हणजे ग्रामीण रोजगार कार्यक्रम की जेणेकरून ग्रामीण किंवा गावातील लोकांना बाहेर कुठे रोजगारासाठी जाऊ नये म्हणून रोजगाराची निर्मिती करणे या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले. मग ते लघु उद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, घरगुती उद्योग असतील याच्यावर भर देण्यात आला. आणि चौथं महत्त्वाचं आहे सलेम पोलाद प्रकल्प. आपण पाहिलं की मागच्या याच्यामध्ये दुर्गापूर पाहिलं, राऊरकेला पाहिलं, याच्यामध्ये जे पोलाद प्रकल्प होते त्याच्यावर लक्ष देण्यात आलं. पण त्याचबरोबर सलेम पोलाद प्रकल्प हा पुन्हा 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये याच्यावर लक्ष देण्यात आलं. आणि हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू इथे आहे आणि हा पोलादाशी संबंधित प्रकल्प आहे. बघा, आपण पाहिलं की 6व्या
जी पंचवार्षिक योजना आहे याच्यामध्ये सुद्धा काय महत्त्वाचं त्यांनी घेतलेलं धोरण, तर म्हणजे त्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, रोजगार निर्मिती असेल, आर्थिक विकास वाढ असेल, त्याचबरोबर गरिबी, बेकारी आणि छोटी कुटुंब पद्धती आणि लोकसंख्येवर नियंत्रण या गोष्टीचा त्यांनी या योजनेमध्ये विचार केला गेलेला आहे. त्यानंतर आता आपलं महत्त्वाचं म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना. मग 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय आहे, तर 1985 ते 90 या काळामध्ये ही योजना आणण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अन्न रोजगार उत्पादकता, अन्न असेल अन्नवाढी म्हणजे अन्नधान्य वाढ झाली पाहिजे. अन्नधान्य वाढ झाली म्हणजे त्या देशातील जो नागरिक आहे तो सुखी आणि समाधानी असेल आणि राष्ट्रीय उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होण्यामध्ये आपण प्रयत्नशील असू. मग त्याचबरोबर रोजगार वाढला पाहिजे, रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या पाहिजे आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या की मग आपला देश हा प्रगतीच्या मार्गावर जात असतो. उत्पादकता याच्यावर भर देण्यात आली. समजा एखादी आपण कारखाना उभा केला तर त्यातली उत्पादकता याच्यावर भर देण्यात आली गेली पाहिजे, त्याचा विनिमय झाला पाहिजे, त्याची विक्री झाली पाहिजे, या उत्पादकतेवर सुद्धा भर देण्यात आला. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे की विकास करत असताना मग आधुनिकीकरण म्हणजे काय की ज्या समजा पारंपरिक पद्धती आहे त्या न वापरता आधुनिकीकरणाकडे आपण वळायला सुरुवात केलेली होती या योजनेमध्ये आणि त्याच्यावर एक लक्ष देण्यात आलं. आणि आधुनिकीकरण करत असताना मग आपण ते संरक्षण खात्यामध्ये असेल किंवा मग एखाद्या समजा कंपन्यांच्या धोरणाबाबतीत असेल, एखादी आपण समजा काही टेक्नॉलॉजी स्वीकारत आहोत ती आधुनिकीकरणासंबंधित असेल, या आधुनिकीकरणावर त्या ठिकाणी भर देण्यात आला. आणि विशेष म्हणजे या 7व्या योजनेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की आत्मनिर्भरता, स्वावलंबी या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे. आपण आत्ताच्या काळात सुद्धा म्हणजे 2020 साली सुद्धा आपण पाहत असतो की शासनाचं लक्ष आत्मनिर्भरतेवर आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आता संरक्षणाची जी काही शस्त्र आहेत ती स्वतः तयार करण्यावर भर घेत आहोत किंवा भर देत आहोत. आपण 101 प्रकारचे जे संरक्षण असलेली जी साधनं असतील, समजा काही रायफल्स असतील, काही टँक असतील, काही विमानं असतील, काही ड्रोन असतील, आपण आयात करणारी यादी आपण तयार केलेली आहे आणि ते आपण बंद करत आहोत आणि भारतामध्येच त्याचं उत्पादन झालं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आणि ते आपल्याला आत्मनिर्भर या टॉपिकमध्ये मोडलं जातं. आता आपण आत्मनिर्भर होऊ पाहत आहे. मग त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन याच्यावर भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय याच्यावर भर देणे. आता आपण भारत देश स्वतंत्र झाला पण तरीही भारतामध्ये काही प्रमाणात सामाजिक विषमता अजूनही टिकून होती आणि तशीच होती. मग शासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सामाजिक न्यायावर भर या योजनेचा समाविष्ट या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेला आहे. म्हणजे समाजामध्ये वितुष्ट निर्माण न होता काही समाज हा पिछाडला जाऊ नये म्हणून सामाजिक न्यायावर सुद्धा भर देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय उत्पादनात आपण 5% वाढ व्हावी दरवर्षी याप्रमाणे असं नियोजन आखण्यात आलेलं होतं या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. राष्ट्रीय उत्पादन वाढलं म्हणजे मग आपला आपोआपच GDP असेल, आपलं जे राष्ट्राचं काय चलन असेल हे वाढत जातं आणि आपण मग इतर देशाच्या तुलनेने मग आपण विकासाच्या पुढे जात असतो किंवा विकास आपण करत असतो. आणि या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा भरपूर योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग त्याच्यामध्ये पहा जवाहर रोजगार योजना. म्हणजे ही योजना जवाहर रोजगार योजना म्हणजे काय, खेड्यातील लोकांना असेल शहरातील लोकांना असेल रोजगार निर्माण व्हावा आणि ही योजना या ठिकाणी आहे. इंदिरा आवास योजना आजही जर तुम्ही पाहिली तर इंदिरा आवास योजनेमार्फत खेडोपाडी भरपूर लोकांना जी आपण घरकुल म्हणतो ती देण्यात आलेली आहे. पहा तुम्ही एखादी घरकुल समजा ग्रामपंचायतीने बांधलं तर त्याच्यावरती इंदिरा आवास योजना या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला तिथे लिहून दिलेलं असतं. बरोबर आहे. आता त्याचे निकष बदललेले आहेत
त्याची येणारी राशी, त्याची येणारी जी पद्धत आहे ती बदललेली आहे. पण इंदिरा आवास योजनेचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आला की जेणेकरून गरिबी दूर होईल आणि लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल, असं या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पुढे दशलक्ष विहिरीची योजना. मग दशलक्ष विहिरीची योजना का? तर आपण एका पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिलं की त्यामध्ये आपण पाहिलं की पेयजल हे सुद्धा त्या योजनेमध्ये होतं. मग भारतातील नागरिकांना चांगलं स्वच्छ पेयजल मिळावं म्हणून दशलक्ष विहिरीची योजना निर्माण करण्यात आली की जेणेकरून याच्यातनं चांगल्या पाण्याची निर्मिती किंवा आपण चांगलं पाणी घेऊ शकतो आणि ते कंझ्युम करू शकतो. बघा, हे 7व्या पंचवार्षिक योजनेचा हा कार्यक्रम आहे. पुढे त्याचबरोबर मग आपण पाहणार आहोत 8वी पंचवार्षिक योजना. मग 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय आहे? समजा 1992 ते 1997 हा तिचा कार्यकाळ आहे. मग या योजनेमध्ये आपण जर पाहिलं समजा तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की या योजनेमध्ये खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आलेला आहे. मग आता समजा आपण सार्वजनिक क्षेत्रामध्येच फक्त वाव दिला तर मग खाजगी क्षेत्राचे काही दायित्व आहेत की नाही. मग समजा एखाद्यामध्ये काही स्पिरिट असतं, एखाद्यामध्ये काही उद्योजकता असते, तीही बाहेर आली पाहिजे. मग सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर समजा शासनानेच लक्ष दिलं तर मग खाजगी क्षेत्र मागे पडेल. मग या ठिकाणी खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आलेला आहे. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण आता आपल्या बऱ्याच संरक्षण असेल, DRDO असेल, यामध्ये उपग्रह असेल लॉन्चिंग, त्याच्यामध्ये आपण खाजगी क्षेत्राला ती निविदा खुली केलेली आहे भारत शासनाने. मग खाजगी क्षेत्रामध्ये आता त्यांनी वाव दिलेला आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेली जी क्षमता असेल, त्यांच्यामधील जे असलेलं जी पोटेन्शियल असेल ते बाहेर येईल आणि आपण त्यातनं भरपूर रोजगार आणि आपण जी दरिद्रता आहे ती नष्ट करू शकतो. त्याचबरोबर आपण मागच्या म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिलं की आपण काय पाहिलं की 5% उत्पादनात वाढ व्हावी राष्ट्रीय उत्पादनामध्ये. पण या ठिकाणी राष्ट्रीय विकास दर हा 6.5% इतका ठेवण्यात आला. हे महत्वाचं आहे कारण आपला दर जर वाढला तर तो देश सक्षम होऊन उभा राहत असतो आणि याच्यावर सुद्धा राष्ट्रीय विकास दरावर आपण भर देण्यात आलेला आहे, तो म्हणजे 6.5 इतका टक्का. मग त्याचबरोबर लोकसंख्या वाढीला आळा घालणे. मग आता 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे सुद्धा कार्यक्रम हाती घेण्यात आले की लोकसंख्याही वाढायला नको. लोकसंख्या वाढली तर त्याचा अतिरिक्त ताण हा पडतो. आपल्या ज्या सुधारणा असतील, आपल्या ज्या योजना असतील, आपण जे देऊ शकत असतो त्याच्यावर असेल, या सर्वांवरती ह्या ताण पडतो. म्हणून आपण लोकवाढीवर आळा घालण्याचा प्रयत्न आणि बरेच कार्यक्रम त्या काळामध्ये राबवण्यात आलेले आहे. कुटुंब नियोजन त्या काळामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजनाचा सुद्धा समावेश करण्यात आला की कुटुंब नियोजन म्हणजे काय तर एक छोटं कुटुंब, एक बेहतर कुटुंब, एक चांगलं कुटुंब निर्माण व्हावं म्हणून मग आपण लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन पद्धती सुद्धा आपण अंगीकारली आहे की ज्याच्या मार्फत आपल्याला 2च अपत्य असावी असा त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये समावेश होता की जेणेकरून कुटुंब सुखी आणि अतिशय आनंदी असेल हा भर त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. कारण सारखंच आहे, देशातील संख्या वाढणे आणि घरातील संख्या वाढणे, अतिरिक्त ताण येणारच आहे की नाही. मग त्यामुळे या योजनेमध्ये एक छोट्या कुटुंब पद्धतीची योजना आणि कुटुंब नियोजन पद्धतीची योजना करण्यात आलेली आहे. पुढे त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार. आपल्याकडे जो साक्षरतेचा दर होता त्या काळामध्ये म्हणजे 92-97 मध्ये खूप कमी होता, तो वाढावा म्हणून निदान प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करणे गरजेचे होते आणि या योजनेमध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यावर भर देण्यात आला. आणि प्राथमिक शिक्षणामध्ये गोडी निर्माण झाली की मग मुलगा असो मुलगी असो आपोआप पुढच्या शिक्षणासाठी ती काय करतात, धजावत असतात. आणि या ठिकाणी मग प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करण्यात आला. म्हणजे ते शिक्षण फ्री करण्यात आलं एक प्रकारचं. विस्तार म्हणजे काय, सार्वजनिक विस्तार, लोकांसाठी समाजासाठी ते काय करण्यात आलं तर फ्री करण्यात आलं. त्याचबरोबर निरक्षरतेचे उच्चाटन करणे. मी सांगितलं की साक्षरतेचा दर आपला हा कमी होता
आणि निरक्षरता ही जास्त होती आणि निरक्षरतेचं उच्चाटन करणे या योजनेमध्ये या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आणि त्याच्यावर लक्ष देण्यात आलं. कारण जर ज्या देशातील जनता निरक्षर असेल तर मग आपल्याला भरपूर गोष्टी कळत नाहीत, आपल्याला आंतरराष्ट्रीय काही गोष्टी समजत नाही, समजणार नाही आणि त्या मानाने देश हा मागे मागे जात राहील. पुढे त्याचबरोबर याच्यामध्ये काय करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो, तर काही योजना आणण्यात आल्या, ठळक राबवण्यात आल्या. ते म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना. आपण जर पाहिलं तर 7व्या योजनेमध्ये सुद्धा काय आहे तर जवाहर रोजगार प्रधानमंत्री रोजगार योजना. आणि आपण जर पाहिलं तर 7वी जी पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये पण जवाहर रोजगार योजना. मग ही योजना याच्यामध्ये काय की या योजनेमार्फत जी बेरोजगार तरुण आहे त्यांना रोजगार मिळणे आणि त्याचबरोबर महिला समृद्धी योजना. महिलांचे जे हक्क होते ते अबाधित राहण्यासाठी आपण काय केलं की महिलांसाठी समृद्धी योजना आणली. आणि त्याचबरोबर तिसरा आहे राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना. मग काही समाज या मानाने खूप मागे होते, मग ते मागे असताना त्यांना पुढे कसं आणायचं, प्रवाहामध्ये कसं आणायचं सामाजिक, तर त्यांना काही आर्थिक मदत देऊ केली. मग ती दुकानासाठी असेल, कशासाठी असेल, उद्योगासाठी असेल आणि ती ही योजना आहे. पुढे मध्यान्ह आहार योजना. ही तर प्रत्येकाला आपल्याला माहितीच आहे की मध्यान्ह आहार योजनेमध्ये आपण शाळेमधनं आहार घेतो, आपण त्याच्यामध्ये जेवण करत असतो आणि ही योजना म्हणजे की शैक्षणिक जी हजेरी आहे विद्यार्थी मुलांची ती वाढावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ही योजना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आली. पुढे इंदिरा महिला योजना. इंदिरा महिला योजना सुद्धा आणली की जेणेकरून स्त्रिया या सक्षम आणि अतिशय प्रभावीपणे उभ्या राहाव्या आणि त्यांना काही गरजा असतील त्यांच्यासाठी योजना निर्माण करण्यात आली. पुढे आपली 6वी गंगा कल्याण योजना. आता तुम्ही ऐकू शकता की 2014 साली नमामि गंगे हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मग नमामि गंगा म्हणजे गंगा कल्याण योजना सारखीच ही योजना आहे. आणि या योजनेमध्ये मग थोडं साधारण आपल्याला वाटतं की जेणेकरून गंगा नदी काय स्वच्छ झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये या सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. आलं लक्षात. मग 9वी पंचवार्षिक योजनेमध्ये काय आहे तर या योजनेमध्ये कृषी, ग्रामीण विकास. कृषी म्हणजे शेती. मग शेतीचा विकास झाला पाहिजे, तिचं आधुनिकीकरण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर मग ग्रामीण विकास हा पण झाला पाहिजे. आपण बोलतोय या सगळ्या किंवा सर्व पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण विकास हा सुद्धा एक मुद्दा आहे. तो प्रामुख्याने प्रत्येक योजनेत रिपीट होत आहे. कारण गाव जर सक्षम झालं तर मग भरपूर रोजगारांचा किंवा युवकांचा लोंढा हा शहरात जाणार नाही. मग त्याचबरोबर आर्थिक विकास दर असेल तो कोलमडायला नको, तो वाढला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणे. पायाभूत म्हणजे जे मूळ उद्योग आहेत त्यात निकोप स्पर्धा निर्माण करणे आणि एक चांगल्या प्रकारे ते उद्योग उभे राहणे हा त्यातला मुख्य उद्देश होतो. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक वाढली पाहिजे. आता पहा तुम्ही कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की चीनमधल्या भरपूर कंपन्या काय झाल्या तिथून निघून आलेल्या आहे आणि ती गुंतवणूक करतात इतर देशांमध्ये. परकीय गुंतवणूक जर वाढली विद्यार्थी मित्रांनो तर आपली जी गंगाजळी आहे आर्थिक ती वाढते आणि आपलं जे चलन आहे, आपलं राष्ट्रीय उत्पादन आहे वाढण्यामध्ये मदत होते. म्हणजे परकीय गुंतवणूक सुद्धा झाली पाहिजे. मग त्याचबरोबर काही योजना या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आल्या. पहिली म्हणजे एक महत्त्वाची आहे सुवर्ण जयंती शहरी योजना की यामार्फत शहरांना विविध सुविधा प्राप्त करून देणे, त्यांचा विकास साधणे या गोष्टीचा समावेश करण्यात आला. आपण पाहू शकतो 97 ते 2000 मध्ये. मग सुवर्ण जयंती शहर योजना, त्याचबरोबर भाग्यश्री बाल कल्याण योजना असेल. आता तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाची एक समृद्धी योजना आहे की नाही. भाग्यश्री योजना आपण त्या काळात पाहिली. मग परत आपण पाहू शकतो की महिला कल्याण असेल ही योजना सुद्धा त्याच्यामध्ये आणण्यात आली.
परत या योजनेनंतर मग सुवर्ण जयंती ग्राम रोजगार, बघा ग्राम रोजगार पुन्हा आला, गाव हा शब्द पुन्हा आला आणि सवर्ण ग्राम रोजगार स्वरोजगार ही योजना यामध्ये आखण्यात आली. त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजना, अंत्योदय अन्न योजना म्हणजे काही गरीब असेल, दारिद्र्य रेषेखालील काही लोक असतील, त्यांना या अंत्योदय मार्फत काय द्यावं लागणार आहे, तर त्यांना सुविधा देण्यात येईल किंवा त्यांना रास्त जे धान्य असेल ती देण्याची योजना यामध्ये आखण्यात आली. आणि एक महत्त्वाचं विशेष म्हणजे याच्यामध्ये करण्यात आलं ते म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे काय, तर त्या योजनेमार्फत गावागावातील जे अंतर आहे ते कमी करणे आणि ते रस्त्याने जोडणे हे या योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो आज आपण खेडेपाड्यात जर गेले तर मोठमोठे बोर्ड लागलेले असतात आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असं तिथे नाव दिलेलं असतं आणि त्याची सनावडी पण दिलेली असते, ही ते आपण पाहिजे. आलं लक्षात. तर या योजना आपण पाहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये. एक म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना, 7वी पंचवार्षिक योजना, 8वी आणि 9वी पंचवार्षिक योजना. आलं लक्षात. काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.